इंसाफ की आवाज न्यूज चैनल में आपका स्वागत है। जुल्म के खिलाफ देखते रहिए इंसाफ की आवाज न्यूज चैनल। इंसाफ की आवाज न्यूज चैनल में आपका स्वागत है। कार्यक्रम का आयोजन नासिक जिला कांग्रेस कमेटी के अल्पसंख्यक विभाग द्वारा प्रतिभाशाली छात्रों के सम्मान में एक समारोह गुणगौरव सोहला आयोजित किया गया। समारोह का विवरण। यह कार्यक्रम नासिक के गंजमाल स्थित रोटरी क्लब हॉल में संपन्न हुआ। कार्यक्रम की अध्यक्षता नासिक जिला कांग्रेस कमेटी के अल्पसंख्यक विभाग के जिला अध्यक्ष तनवीर खान तांबोली ने की। उद्देश्य। इस कार्यक्रम का मुख्य उद्देश्य 10वीं और 12वीं की परीक्षाओं में उत्कृष्ट अंक प्राप्त करने वाले छात्रों को सम्मानित करना था। छात्रों का मार्गदर्शन कार्यक्रम के दौरान विशेषज्ञ मार्गदर्शक सचिन जोशी मंगेश सर और मालेगांव शहर के तालुका कांग्रेस अध्यक्ष शफीक खान ने छात्रों को 10वीं और 12वीं के बाद करियर के विभिन्न विकल्पों के बारे में जानकारी दी और उन्हें उचित दिशा में आगे बढ़ने के लिए मार्गदर्शन प्रदान किया। महत्वपूर्ण संदेश। छात्रों को यह सलाह दी गई कि वे केवल किताबी ज्ञान तक सीमित न रहें, बल्कि दुनिया में हो रहे बदलावों के साथ भी अपडेट रहें। विशेष रूप से आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) के दौर में प्रतिस्पर्धा में बने रहने के लिए छात्रों को आधुनिक तकनीक से जुड़ने के लिए प्रोत्साहित किया गया। Working and she is speaking for the women empowerment. Women empowerment एक सबसे strong weapon है जो आजकल हमारी वुमेन्स को मोटिवेट करते जाता है कि आप कर सकते हो। Because you should not forget, sorry for the men, but you should not forget you are in a men dominating society. जहाँ पर ऐसे भी शख्स है जो हमें मोटिवेट करते रहते हैं, जैसे हमारे वालिद, हमारे भाई, हमारे टीचर्स and many more. But you should not forget, still India is known as a dominating society. जहाँ पर काबिलियत आपको प्रूफ करनी है, right? ज्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो। तन्वीर भाई, मी तुमची माफी मागतो की मला यायला उशीर झाला, पण मी दिल्लीमध्ये होतो आणि खास या कार्यक्रमाकरता, नाही तर मला येण्याचं आम्हाला परवानगीच नव्हती। आमची मीटिंग झाली काल मायनॉरिटीची, आम्हाला सगळ्यांना दिल्लीत थांबायला लावलं होतं, पण खास या कार्यक्रमाकरता मी दिल्लीहून रात्री पणजीला गेलो आणि पणजीवरून फ्लाईट मुंबईचं घेतलं, रात्रभर प्रवास केला। पण मला या कार्यक्रमाला येण्याची इतकी इच्छा होती की आपल्या शहरातील हे गुण ज्यांनी प्राप्त केले, एवढे हुशार मुलांचा सत्कार आपल्याला तो बघायला मिळणार, आपल्याला तो अनुभवायला मिळणार। आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण सॉरी मी नहीं, गो फॉर हायर थिंकिंग, हायर लेवल को छोटा नहीं सोचना, हमें ज़्यादा ऊपर का सोचना है। एंड अपार्ट फ्रॉम दिस, डोंट गेट इनटू बी अ बुकवर्म, किताबी कीड़ा मत बनना। डेफिनेटली वर्क ऑन योर लाइफ स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स एंड डेफिनेटली वोकॅब्युलरी ऑल्सो। नाशिक रोटरी क्लबमध्ये नाशिक जिल्हा अल्पसंख्यक मायनॉरिटी डिपार्टमेंटतर्फे 10वी 12वीमध्ये जे गुणवंत विद्यार्थी त्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी ठेवलेला होता। याच्यात हा जो सोहळा ठेवण्याचा माझा उद्देश आहे का जे अल्पसंख्यक समाज आहे त्याच्यात शिक्षणाचा प्रमाण खूप कमी आहे, तो शिक्षणाचं प्रमाण कसा वाढवता येईल त्याचा मी दरवर्षी प्रयत्न करत असतो। आणि याच्यात प्रयत्न करताना जे आज या प्रोग्राममध्ये कार्यक्रमामध्ये जे प्रमुख पाहुणे म्हणून आकाश छाजेड, सुफीजीन, जाकीरभाई अत्तार तसेच बरेच काँग्रेसचे नेते मंडळी या ठिकाणी आले होते, त्यांचा मी या ठिकाणी आभार मानतो। त्यानंतर जे विद्यार्थी, त्यांचे जे आई वडील, शिक्षक या ठिकाणी आले होते, खूप लांब लांबून या ठिकाणी आले होते विद्यार्थी, नाशिक जिल्ह्यातून आले होते, मी सगळ्यांचा धन्यवाद करतो व दरवर्षी या कार्यक्रमाला आपण असंच उभं राहावं व आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद। आज नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने या शहरातील सर्व समाजातील शालेय विद्यार्थी 10वी आणि 12वीमध्ये जे उत्तीर्ण झाले त्यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष आमचे मित्र तन्वीरभाई खान तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली हा रोटरी क्लब येथे कार्यक्रम झाला। अतिशय उत्साहपूर्ण हा कार्यक्रम होता
आम्हाला मानसिक समाधान मिळालं, आम्हाला आनंद झाला की या विशेष प्रावीण्य मिळवलेल्या मुलांचा सत्कार करण्याची संधी, त्यांच्याबरोबर वेळ घालवण्याची संधी आज तन्वीरभाई खान तांबोळी यांच्या माध्यमातून आम्हाला झाली. आज काँग्रेस पक्षाचे सगळे ज्येष्ठ नेते, सर्व पदाधिकारी आज उपस्थित होते आणि या बाळ गोपाळांचा सत्कार करत असताना शिक्षणाचं काय महत्त्व आहे, शिक्षण घेतलं पाहिजे, आपले अधिकार आपले हक्क जर गाजवायचे असेल तर शिक्षणाची गरज आहे, हा संदेश दरवर्षी तन्वीरभाई मायनॉरिटी डिपार्टमेंट आमचं काँग्रेसचं हे देतच असता. मी मनापासून त्यांना अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो की असेच कार्यक्रम भविष्यामध्ये या आपल्या देशाचं भविष्य जे आहे या विद्यार्थ्यांकरता करत राहू. काहीही सहकार्य लागलं आमचं काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू. परत एकदा या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि तन्वीर तांबोळी आणि त्यांच्या पूर्ण टीमचं पण मी अभिनंदन करतो.